आपल्याला पाहायला मिळते इन ऍक्शन मध्ये. आतापर्यंत नानकर संघाने 2 सामने जिंकून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आजच्या दिवसामध्ये. तिसरी लढत आपल्या मैदानाच्या आतमध्ये थोड्या थोड्यात पाहायला मिळेल. बिग बॅटल. रोहित भालेराव एकीकडे असं सूरज केने. चार षटकांचा सामना असेल. आणि पावसाला देखील सुरुवात होतीये. एसएन स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर रोहित भालेराव. आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती. चार षटकांचा सामना असेल. गोलंदाजी मार्क वरती रोहित भालेराव सुद्धा येतात. स्ट्राईकला असेल ते योगेश बालेकर. लेफ्ट हँड फलंदाज योगेश. त्या सोबतीला असेल सूरज केने. चार षटकांचा सामना गोलंदाजी मार्क होती रोहित बालेराव. पंचांच्या भूमिकेचा विचार केला ना मुन्ना पाटण सर स्क्वेअर लेगचे पंच आणि मेन पंचांच्या भूमिकेत जतीन भुयाल सरांना पाहू शकता. स्पर्धेचा 4था दिवस, मेगा फायनलचा दिवस आजचा. नानकर संघाने 2 सामने जिंकल्यात ऑलरेडी आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. हाय व्होल्टेज मुकाबला आताला पाहायला मिळेल. सूरज केने वर्सेस रोहित भालेराव हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी व्यूहरचना केली जाते. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये फेस करते योगेश. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये निधा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरू कसा अप्परकटचा फटका आपल्याला पाहायला मिळतो कव्हर पॉईंटच्या दिशेने. तत्पूर्वी धाव आपल्याला पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये पळून काढली ती एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. 2 धाव देखील पूर्ण. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. संघाचा श्रीगणेश होत असताना धावपळ करती धावा आपल्याला पाहायला मिळतात 2. चांगल्याशी सुरुवात करत असताना रोहित भालेरावला पाहू शकता. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर दुहेरी धाव. पुन्हा एकदा सुरू कसा चेंडू पाहायला मिळते परंतु एक धाव मिळते 22च्या स्वरूपात. संघाच्या धावसंख्या संपवली ती 3 आकड्यावरती. द स्ट्राईक असेल सूरजने अद्याप एक चेंडू फेस केले. सीएम चषक 2025 आपण पाहत आहोत. मेगा फायनलचा दिवस. सुरू कसा फटका पाहायला मिळतो अप्परकटचा. करकोनच्या दिशेने फटका जातोय चेंडू बंडलांच्या दिशेने. तत्पूर्वी आपल्या धावा पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये 2 पळून काढले गेले आहेत. तिसरीचा प्रयत्न असेल. तिसरी धावच्या प्रयत्नामध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला. तीन धावा देखील पूर्ण. 3 धावेच्या मध्ये धावपळ प्रसार करत असताना 6 आकड्यावरती. कुठेतरी रणनीतीमध्ये अडथळा निर्माण होत असताना
पावसाला देखील सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना चेंडू जातो थर्ड मॅन डिझनला. तत्पूर्वी आलेली एक धाव. एका धावच्या मदतीने धावफलक पुढे सरकत 7 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकामध्ये अजून एकही मोठा फटका आला नाहीये. आता स्ट्राईकला सूरज येतोय. पाऊस देखील जोरदार येतोय. कुठेतरी डीप राहत असताना चेंडू छोटी तर आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये पळून काढली गेली आहे. योगेश आणि सूरजच्या माध्यमातून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला ना 8 धाव धावफलकावरती एकही मोठा फटका आला नाहीये. पहिल्या चेंडू निर्धाव आपल्याला पाहिलं, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर लेगबायच्या सोबत एक धाव आली. चौथ्या चेंडूवरती 3 धावा घेतल्या. 5व्या चेंडूवरती सिंगल आली आणि शेवटच्या चेंडूवरती देखील लेगबायच्या सोबत एक धाव मिळाली. अशा 8 धावा खर्च केल्या रोहित भालेरावने. आता दुसरं षटक घेऊन असताना पंडित येते बोलण्याच्या मार्कवरती. दुसऱ्या षटकामध्ये येतो पंडित बोलण्याची मार्क होती. मास्टरमाइंडच्या भूमिकेत रोहित भालेरावांना पाहू शकता विकेट किपरच्या मागे. सुरक्षाचा फटका पाहायला मिळतो मिड विकेटच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा येत आहेत सूरजच्या बॅटमधून. या चौकारच्या मध्ये धावफलक पुढे सरकत असताना 12 धाव धावफलकावरती. टप्प्याचा चेंडू होता, त्याला पुरेपूर फायदा घेत असताना पुन्हा एकदा चेंडू बॉडीवर आदलेला असताना आपल्याला धाव पाहायला मिळते एक लेग बायच्या स्वरूपात. 13 धाव धावफलकावरती. एकदा चेंडू पाहायला मिळतोय. चला यानंतरचा सामना आपण खेळणार आहोत. वाडेकर त्यांच्या विपक्ष असेल महागणपती जेटीवाला. दोन्ही संघाचे संघटक यायचे तो टॉस साठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतो मैदानच्या आतमध्ये. स्ट्रगल करत असताना रोहित एकदा मैदानच्या आतमध्ये वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त बाउन्स होता या चेंडूवरती. 1 बाउन्सचा इशारा. 14 धाव धावफलकावरती. योगेशला शांत ठेवलं होतं मैदानच्या आतमध्ये. सुरेख असा फटका पाहायला मिळतो योगेशच्या बॅट मधून. षटकार येतोय. या इनिंग मधील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख असा फटका पाहायला मिळतो योगेशच्या बॅट मधून. षटकार येतोय. मागील चेंडूची षटकार पाहायला मिळाला.
पुन्हा एकदा अजून एक फटका पाहायला मिळतो लॉंग लेगच्या दिशेने हा पंप करत असताना क्षेत्रक्षक कुठेतरी स्किड होत असताना थोडेसे आपल्याला पाहायला मिळाले. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानच्या आतमध्ये पळून काढले गेले ते 2. गोलंदाजी मार्कवरती समीर येतोय. तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावबॉलकरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा 22. अजून एकही गडी गमावला नाहीये. ही जमीनची बाजू असेल भावाला बी संघाची. सुरेख असा फटका पाहायला मिळतो लॉंगांच्या वरतून. समीर वरती आक्रमण करत असताना तिसऱ्या षटकामध्ये सुरेशच्या बॅटमध्ये षटकार. सुरेख असा फटका पाहायला मिळतो लॉंगांच्या वरतून. सुरेशच्या बॅटमध्ये षटकार आहे पहिल्या चेंडूवरती. समीर वरती आक्रमण करत असताना अजून एक फटका पाहायला मिळतोय मिड विकेटला क्लिअर करत असताना बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता सुरतने फटके म्हणजे सुरू केले मैदानाच्या आतमध्ये. म्हणाला सुरेशच्या बॅटमध्ये षटकार आहे पहिल्या चेंडूवरती. समीर वरती आक्रमण आणि या पट्ट्याने अजून एक फटका पाहायला मिळतो मिड विकेटला क्लिअर करत असताना बॅक टू बॅक. धावसंख्येचा विचार केला 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. तिसरं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अद्याप 10 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यानंतरचा सामना आपण खेळणार होतो वाडेकर त्यांच्या समित असेल टिटमाला महागणपती. चला दोन्ही संघाची संघ घ्यायचे टॉससाठी. पुन्हा एकदा बॅटची काढायला लागत असताना झेल ड्रॉप होते. आता तत्पुरी धाव मिळते. कुठेतरी वाईट चेंडू होता. जर फटका कनेक्शन झाला असा कौरपंच्या दिशेने आपल्याला षटकार पाहायला मिळाला. सुरेशच्या बॅटमॅन तसं काही घडत नाही. एक धाव येते या चेंडूवरती. आता स्ट्राईकला योगेश स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हवी तशी कामगिरी झाली. एक षटकार योगेशच्या बॅटमधून देखील आलाय. पुन्हा एकदा मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येते. आता कमबॅक करतो गोलंदाज समीरला पाहू शकता. सुरेखाचा फटका पाहायला मिळतो. लॉंग लेगच्या दिशेने शतक उपस्थित आहेत परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय. चला बाउंड्रीचा ताबा घ्यायचा व्हॉलंटियर्स कुठे असतील तर. सुरेखाचा फटका पाहायला मिळतो लॉंग लेगच्या दिशेने सरकत असताना परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर 41 धावा. सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळतो शेवटच्या चेंडूवरती. एकूणच धावा खर्च केला समीरने. मागणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर शेवटच्या षटकामध्ये अमान्य गोलंदाजी मार्क होती. 3 षटकामध्ये 41 बनवले आतापर्यंत जयभाऊजंग भावाले बी या संघाने. एक संघ कल्याण विभागातील एक संघ भिवंडी विभागात आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकले सूरज.
पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू थांबलाय मैदानच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळतील. दोन तर पळून काढलेत आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, तत्पूर्वी आलेली आपल्याला एक धाव पाहायला मिळते. चौवेचाळीस धाव धावपालकावरती. पुन्हा एकदा बचाव करण्याचा प्रयत्न करता गोलंदाजाने, परंतु अतिरिक्त धाव येते. चला वाडेकर संघ आणि त्या सोबतीला असेल मागण टिटवाला संघ आपण यायचं टॉससाठी. शेवटचा कॉल असेल. चौथा सामना आपण पाहणार आहोत. वाडेकर विपक्ष महागणपती टिटवाला. आपण यायचे टॉससाठी त्वरित. हो यॉर्कर चेंडू होता, फक्त चॉक करत असताना तत्पूर्वी आलेली आपल्याला पाहायला मिळते धाव मैदानच्या आतमध्ये. एका धावेच्या मदतीने धावपळा पुढे सरकत असताना 46 धावा धावपलकावरती. अद्याप या षटकामध्ये विचार केला ना 3 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर वाईट, त्यानंतर पुन्हा एक सिंगल आली. अशा 5 धावा खर्च केल्यात. स्ट्राईकला सूरज. हो पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी बॅट ग्राउंडला ग्राउंडिंग असताना वाईटच्या स्वरूपात एक धाव येते. चला पंचाचा डाऊट क्लिअर असेल, आपण चेक करायचंय की पाहायला चेंडू लागलाय की नाही. कोणत्याही सांगाल नाही, परंतु पंचांना जर डाऊटफुल असेल तर पंच घेऊ शकतात. वाईट चेंडू. वाईट चेंडू तो मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. आता क्षेत्राच्या उपस्थित आहेत गोलंदाज. आता सुरेख जलटीपला जातोय. सूरज यांची खेळी संपुष्टात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो. शेताच्या उपस्थित गोलंदाज. आता सुरेख जलटीपला जातोय. अविनाश यांचं देखील आगमन झालं, तेथे देखील सरसे स्वागत. सीएफटी 2025 मध्ये पाहतात एफझेड गाडीची मालक. पुढील फलंदाज नितीन येतो मैदानच्या आतमध्ये. निखिलला पाहू शकता. आता कमबॅक करतो शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज. सूर्यकाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुजित येतात न्यू बॅटर. व्हाईट चेंडू. व्हाईट +1 मिळते.
49 धावा धापलकावरती. दोन चेंडू शिल्लक. फुल टच चेंडू फायनल दिशेने आपल्याला फटका पाहायला मिळतोय. तत्पुढे आपल्याला पाहायला मिळतोय गचाल क्षेत्ररक्षण 4 धावा येत आहेत. दोन चेंडू शिल्लक. फुल टच चेंडू फायनल दिशेने आपल्याला फटका पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. तत्पुढे आपल्याला पाहायला मिळतोय गचाल क्षेत्ररक्षण 4 धावा येत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो फायनलच्या दिशेने. चेंडू बराच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षण उपस्थित पण तू पुन्हा एकदा मिस जजमेंट आपल्याला पाहायला मिळते. नशिबाच्या 2 चौकार शेवटच्या चेंडूंवरती. या चौकारच्या मध्ये दाखवलं थोडंसं मोठा फटका पाहायला मिळतो फायनलच्या दिशेने. चेंडू बरंच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षण आणि 58 धावांचं लक्ष कधी गोलंदाज या संघासमोर भावला बी या संघाने. चला महागणपती टिटवाळा त्याच्या सोबतीला असेल. जय जलेश्वर वाडेकर दोन्ही संघाच्या संघाने घ्यायचे त्वरित टॉस साठी. चला वाडेकर संघ आपण यायचे टॉस साठी त्वरित. चला त्वरित त्याचे वाडेकर संघ. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी पाहू शकता खडेगोलवी संघाची. रोहित भाई त्या सोबतीला असेल. मोरेश्वर तरे 58 धावांचं लक्ष 4 षटकांच्या मध्ये. चला टॉस केलं वाडेकर विपक्ष त्यांच्या सोबतीला असेल. महागणपती टिटवाला 4 षटकांचा सामना असेल. शेवटचा सामना असेल पहिल्या सत्रातील. काटाचा गोल टिटवाला संघाचा आणि टॉस जिंकले टिटवाला संघाने. आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले वाडेकर संघाला फलंदाजीसाठी.
पहिले षटक घेत असताना योगेशला पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला असेल तो रोहित भालेराव. मोठमोठ्या संघामध्ये त्यांना आपण पाहत आहोत. एमएससीसी ओडिशा या संघाच्या माध्यमातून खेळताना पाहिले. नवशकला असेल तो मोरेश्वर. स्ट्राईकला असेल तो रोहित आणि गोलंदाज मार्क वरती योगेश. पहिले षटक घेत असताना पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव येते. Y+1 अशा 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळतं मैदानच्या आतमध्ये एकदा पळून काढली आहे. एका धावावरती समाधान मानावं लागते. संघाचा श्रीगंश असताना मोरेश्वरच्या बॅटमधून एक धाव येते. स्वतःचं खातं देखील ओपन करत असताना संघाचा देखील धावपलकावरती धावा आपण पाहू शकतो 3. पुन्हा एकदा मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी स्किट असताना जोगेंद्रला पाहू शकता. तत्पूर्वी बाईकच्या स्वरूपात एक धाव येते. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. योगेश गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा मैदानच्या आतमध्ये सूर्यकसा चेंडू पाहायला मिळते. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त बाउन्स पाहिला या चेंडूवरती. जेपी पॅनेलचे पंच मुन्ना पठाण सर जतीन भुया सरांना आपण पाहू शकता. एकदा खेचून मारले चेंडूला आणि चेंडू जातो तो लॉंग लेगच्या वरतून. षटकार पाहायला मिळतोय मोरेश्वरच्या बॅट मधून. लागत असताना तत्पूर्वी एक धाव मिळते. 12 धाव धावपलकावरती. कुठेतरी रनवे मध्ये अडथळा निर्माण होत असताना सूर्यकसा फटका पाहायला मिळते. ब्लॉक चेंडू होता. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने शतक उपस्थित. सूर्यजित गोलंदाज चेंडूवरती. तोरी आपल्याला धाव पाहायला मिळते 1. सीएम चषक 2025 आपण पाहत आहोत. स्पर्धेचा शेवटचा दिवस. नाही तर काय करता मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 4 धावा येत आहेत 22च्या स्वरूपात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला या षटकामध्ये धावा आल्यात ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 धावा खर्च केल्या योगेशने. चौथा सामना आपण पाहणार आहोत. जय जलेश्वर वाडकर त्यांना फाईट करताना महागणपती टिटवाला संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारले आणि आमंत्रित केले जय जलेश्वर वाडकर संघाला फलंदाजीसाठी.
गोलंदाजी मार्गावरती नवनाथला पाहू शकता उर्फ बाबू. सुरू कसा चेंडू पाहायला मिळतो मैदानच्या आतमध्ये आपल्याला नवनाथ त्यांचा. तत्परी आपल्याला एक धावावरती समाधान मानावं लागते. थोडीशी थांबत असताना रोहित. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपला फटका पाहायला मिळतो कार्पेटाच्या माध्यमातून. तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळते एक धाव. एकोणच धाव धावपलकावरती 58 धावांचा पाठ टाकायचा मैदानच्या आतमध्ये 4 षटकांमध्ये. पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने खेळायला मारतायत बॅटची काढा लागत असताना. सुरगाचा फटका पाहायला होते फोर्सिंग शॉक एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंगांच्या दिशेने चौकार येते क्रिकेटमध्ये सेफ फटका आपला पाहायला होता मोरेश्वरच्या बॅट मधून. या चौकार पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना चेंडू जातो फायनलच्या दिशेने. तत्पूर्वी खेळाडू उपस्थित एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल. दोनदा देखील पूर्ण होत आहेत मैदानच्या आतमध्ये. गुड रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते रोहित आणि मोरेश्वरच्या माध्यमातून. 2 धावाच्या मध्ये दाफला पुढे सारखा 26 धावा दाफलकावरती. स्पर्धेचा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तिसरा सामना पहिल्या फेरीतील त्या बजरंग भावाला बी त्यांच्यासोबत असे खडेकोलवली संघ. सुरगाचा फटका मारण्याचा प्रयत्न. आता झेलची संधी असेल. सुजित पोचले पण झेल राहत असताना तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होत आहेत त्यांच्या आतमध्ये. 28 धावा धावपलकावरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि तत्पूर्वी धावांची गरज असेल ती 30. फायनलची दिशेने चेंडू बॅटर्स अधिक धाव मिळतात.
पुन्हा एकदा सुरेखाचा चेंडू पाहायला मिळतोय परंतु इथं चेंडू येतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पंपूल करण्याचा प्रयत्न केला होता रोहित बालेरावनी. त्यात पुढे आपल्याला धाव पाहायला मिळते. एक धाव पळून काढले. दुसरीचा प्रयत्न असेल. दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता काय घडते काय बिघडते फलंदाज बाद होईल मुरेश्वर. चला योगेश पाटील आपण याचे वन स्पोर्ट टेंबिली संघाचे पॅकर. पुढील फलंदाज समीर होता मैदानाच्या आतमध्ये. 28 धावांची गरज. सुरेखाचा फटका पाहायला मिळतो. फोर्स शॉट लॉंगांच्या वरतून फेकून दिसताना रोहित बालेच्या बॅट मध्ये येतोय षटकार. या षटकारच्या मध्ये धावसंख्या आता पुढे सरकत असताना 36 धावा धावपालकावरती. अद्याप 22 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील ते 9. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. 1 बाउन्सचा देखील इशारा. पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने क्षेत्रक्षेत्र उपस्थित. आता झेल ड्रॉप केलाय. तत्पूर्वी धावा पाहायला मिळतात. 2 पळून काढल्या गेल्यात. जिथे 1 होती तिथे 2 मिळाल्या. रोहित बालेचा विकेट जर कॅरी केला असता मॅच मध्ये पूर्ण वर्चस्व निर्माण केला असता जय बजरंग भावालबी या संघाने. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. 19 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. निधा चेंडू पाहायला मिळतो. आता कमबॅक असताना सूरज केनेला पाहू शकता. सात चेंडू 19 धावांची गरज. ओ ब्लॉकर मध्ये चेंडू होता. पूर्णपणे बीट करत असता. आता शेवटचे 2 चेंडू निर्धाव येत आहेत. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 19 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज असेल ते पाहणं गरजेचे असेल. 19 धावा वाचवायच्या आहेत भावाला बी संघाला आणि 19 धावा मारायच्या आहेत खडे गोलंदाजी संघाला जिंकायचं असेल तर. जशा तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु सामना अद्याप दोन्ही संघांच्या माध्यमातून बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आता शेवटच्या षटकामध्ये सुजित येतो गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू लांगांच्या वरतून
हाय हँडसम षटकार पाहायला मिळतो समीरच्या बॅट मधून. आता 5 चेंडू समीकरण 13 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फाईनल एक्झिशन जातं तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळतात. 2 तर पळून काढलेत. तिसरीचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक करतात काय तत्पूर्वी 3 धावा देखील पळून काढल्यात. आता 4 चेंडू 10 धावांची गरज असेल. चार चेंडू 10 धावांची गरज. आता स्ट्राईक असेल रोहित बालेराव. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो लॉंगांच्या वरतून. षटकार येतोय. आता 3 चेंडू 4 धावांची गरज. या सामन्यामध्ये पूर्णपणे हवा काढत असताना आता या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडू 4 धावांची गरज. ओहो सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतोय. आता 2 चेंडू 4 धावांची गरज. चला भाविक आपण यायचंय. उलटा चेंडू